तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामासोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त करून राष्ट्रीय बाजार समिती जाहीर करण्यात आल्यानं महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलाय. गेल्या अनेक वर्षांपासून कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीच्या संचालक मंडळाचं प्राबल्य होतं. मात्र आता संचालक मंडळ बरखास्त करून राष्ट्रीय बाजार घोषित केल्यानं यावर भाजपचं वर्चस्व प्रस्थापित झालंय. यापुढे बाजार समितीचे अध्यक्ष पणन मंत्री जयकुमार रावल असतील. वाशीतील एपीएमसी मध्ये संपूर्ण देशभरातून कृषी माल येत असल्यानं याचा जागतिक पातळीवर विकास करण्यासाठी याला राष्ट्रीय बाजार घोषित करण्यात आल्याचं जयकुमार रावत यांनी स्पष्ट केलंय. आमच्या सरकारचं धोरण होतं की शेतकरी यांना केंद्रबिंदू ठेवून आम्ही काम करतोय. शेतकऱ्याच्या शेतीमाला अधिकचा भाव मिळाला पाहिजे आमच्या सगळ्यांचा हेतू असताना आम्ही राज्याचं हे महायुतीच्या सरकारने असं ठरवलंय की आपल्याला पोस्ट हार्वेस्ट शेतीमाल पिकल्यानंतर ती जी पूर्ण शृंखला आहे त्याच्यामध्ये कोल्ड स्टोरेज असतील, गोडाऊन असतील, कृषी उत्पन्न बाजार समिती असतील आणि थेट एक्सपोर्टपर्यंत जे जे काही प्रणाली याला बळकट करण्याचं काम हे करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. त्याच्यामध्ये MNI म्हणजे मार्केट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स, राष्ट्रीय महत्त्वाचे बाजार हे सुद्धा याच्यामध्ये स्थापन करायचे. याच्यापेक्षा पुढचं पाऊल इंटरनॅशनल मार्केट याची स्थापना करण्यासंदर्भात आमच्या सरकारची इच्छा आहे. आणि पुढच्या काळामध्ये साधारणतः 1100 ते 1200 एकरवर जगातलं सर्वात मोठी मार्केट कमिटी ही महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्याचा संकल्प राज्याचे मुख्यमंत्री महोदयांचा आहे. आणि त्या मार्केटच्या माध्यमातून महाराष्ट्रामधला माल हा जगाच्या कानाकोपऱ्यात कसा पोहोचेल हा प्रयत्न त्याच्यामध्ये राहणार आहे. ती जी मार्केट कमिटी आहे ती काश्मीरपासून तर कन्याकुमारीपर्यंत सगळ्यांना ती समुद्र किनाऱ्यावर फीट देणारी, जिथे एअरपोर्ट, सी पोर्ट, तिथे आपला कंटेनर पोर्ट आणि हायवे पोर्ट, रेल पोर्ट या चारही गोष्टींचं जिथे व्यवस्था असेल मार्केटला लागून अशा प्रकारची व्यवस्था करण्यासंदर्भातलं एक इंटरनॅशनल मार्केट आहे. त्याचबरोबर जे आपले मोठे मार्केट आहे ज्याचा अनेक राज्यांवर परिणाम होतो यांनाही अपग्रेडेशन संदर्भात याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात काम करणार. अर्थातच ही अत्यंत मोठी जबाबदारी आहे. याच्यातला अनेक अनुभवी लोक आहेत. इथले अनेक रिटायर्ड कर्मचारी असतील, आमचे माजी संचालक असतील, चेअरमन असतील आणि ज्यांना ज्यांना याच्यामधलं या क्षेत्रामधली माहिती आहे. आत्ताच मला 2-3 फोन आला की याच्या क्षेत्रामध्ये ते सगळे जे मदत करणारे लोक आहेत त्यांच्या सगळ्यांचा सल्ला आणि मदत घेऊन आपण या क्षेत्रामध्ये काम करणार. सर, एक सगळ्यात महत्वाचं आहे की एवढ्या बाजारपेठा सगळ्यात महत्वाच्या आहेत, मोठ्या बाजारपेठा, पण त्या सोडून मुंबई बाजारपेठ घेण्याचं मागचं सरकारचं या मागचं काहीतरी कारण आहे. आणि ते म्हणजे की ह्या बाजार समितीमधला असलेला भ्रष्टाचार, इथे असलेले सगळे संस्थानिक आणि इथे शेतकऱ्यांना होणारा पिळवणूक, या सगळ्या गोष्टी बघून मुंबई बाजार समितीची पहिल्यांदा निवड करण्यात आलेली आहे. याकडे कसं बघतात आणि यामध्ये शेतकऱ्यांचं हित कशा पद्धतीने पुढे घोषित झालं? मुंबई ही जी आपली मार्केट कमिटी, नाव जरी मुंबई असलं तरी महाराष्ट्रातील भारतातली महत्वाची मार्केट. याच्यामध्ये भारतातला पूर्ण त्याच्यामधला अनेक ट्रेड इथे होत असतो. किंबहुना इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट मोठ्या प्रमाणात या मार्केटच्या माध्यमातून याला अजून आपल्याला अपग्रेड करायचं. भारत हे जगाचं फूड बाउल आणि मग आपल्याला प्रचंड ही ताकद आहे. जसं आता अनेक देश पेट्रोल आणि डिझेल आणि LPGची ताकद दाखवतात तसं अन्नाचं आपल्याकडे गोदाम मोठं आहे. आणि भारतामध्ये ती ताकद असताना तिला लिव्हरेज करण्यासंदर्भात आपल्याकडे साधारणतः 15 ते 20% हा पोस्ट हार्वेस्ट लॉसेस होतो. म्हणजे एकीकडे सामान्य माणसाला टमाटे खायला मिळत नाही, तुम्हाला आपला पेरू खायला मिळत नाही, संत्रा मिळत नाही, आणि दुसरीकडे तुमच्याकडे खराब होऊन फेकावं लागतात आणि त्याचं एक टाईम असतो. आणि मग ही सगळी इन्फ्रास्ट्रक्चर ही व्यवस्था करण्यासंदर्भात महाराष्ट्र सरकारने विचार केला आणि त्याची सुरुवात मुंबईपासून व्हावी. मुंबई MMR रिजन हा स्वतः अनेक देशांच्या बरोबरीचा आहे. अनेक देशांचे पंतप्रधान येत असताना, राष्ट्रपती येत असताना मुंबई केवढा आहे एवढा ऐकल्यानंतर ते सुद्धा म्हणतात आमच्या देशापेक्षा मोठा आहे. म्हणून त्याची सुरुवात मुंबईपासून आहे. अर्थातच आपण शेतकरी आणि सारे घटक त्याच्यामध्ये मग व्यापारी असतील, हमाल असतील, अजून कोणी ट्रक ड्रायव्हर असतील, जे कोणी घटक असतील त्या सगळ्यांचा हित लक्षात घेऊन आपल्याला काम करायचं. तुम्ही अध्यक्षपदावर आज पहिला पदभार स्वीकारला, त्यानंतर कसा प्रकार प्रशासकीय मंडळ कोण करणार आहे?
तर याच्यामध्ये आता आपल्याला रूल्स आपलं फॉर्म्युलेशन होतंय, याच्यामधले तज्ज्ञांचं याच्यामध्ये मंडळ असेल आणि पुढे कसं जायचंय, राज्यांचे प्रमुख जे आहेत, राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे दोघे उपमुख्यमंत्री, या सगळ्यांशी चर्चा करून त्यांचं धोरण ठरवून पुढच्या काळात कसं जायचं याच्यावर निर्णय घेऊ. सर नवी मुंबई बाजारपेठ आता एक खूप मोठा भ्रष्टाचार सुरू आहे. सध्या आता आपल्या ह्या टॉपिकमध्ये ट्रॅप सुद्धा लागला. त्याच्यावर कसं पाहताय? नाही, खरं तर या सगळ्या गोष्टींकडे फार दक्षतेने आपल्याला काम केलं पाहिजे आणि म्हणून मी आत्ताच कर्मचाऱ्यांची पहिली बैठक घेतली आणि मंत्री म्हणून आपल्याकडे बरीच जबाबदारी असते आणि म्हणून रोजच्या रोज हे जरी पाहणं आपल्याकडे शक्य नाही तरी प्रशासकीय स्तरावरनं त्याला कडक आपल्याला सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतील. नो नॉनसेन्स, याच्यामध्ये चुकीचं काम कोणी करेल तर त्यावर कडक कारवाई करावी लागेल. मी पहिल्या मीटिंगमध्ये जाहीर केलं की काही कडक धोरण घ्यावं लागतील, काही निर्णय घ्यावे लागतील. इतके वर्ष चालायचं, मग तुम्ही झाल्यानंतर तुम्हीच काय सगळे घेतात आहे. काही कडक धोरण सुद्धा आपल्याला आपल्या स्तरावर घ्यावं लागतं. सर हे पुनर्विकासाचा प्रश्न जो आहे रिडेव्हलपमेंट होणार आहे का आणि ही मार्केट एअरपोर्टच्या आजूबाजूला शिफ्ट होण्याचं काय प्लॅनिंग आहे? आज तरी तसा कुठलाही विचार त्याच्यामध्ये नाही, परंतु काही जुनी बिल्डिंग असेल तर तिला रिपेअर केली पाहिजे. आत्ताच मला कांदा बटाट्याचे काही लोक भेटले आणि ते मार्केट आता पडण्याच्या परिस्थितीत आहे, पावसाळा जवळ येतोय. असे काय जे तातडीचे विषय असतील याला काय डेव्हलप केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, रिपेअरी कसं केलं पाहिजे, या सगळं समजून आपल्याला करता येईल. आज मी चार्ज स्वीकारलाय, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करावा लागेल. अभ्यास करून आपल्या दर महिन्याभरामध्ये होईल. कारण परिस्थिती एवढी गंभीर आहे, म्हणजे त्या ठिकाणी आपण पाहतोय गटर असतील किंवा अतिक्रमण खूप मोठ्या प्रमाणात आहे. या गटर वगैरे ह्या सगळ्याचा विषय आणि आमच्या पावसामध्ये खूप पाणी साचलेलं आहे. सचिव आणि सगळ्या अधिकाऱ्यांनी पाहायला पाहिजे. जर मूलभूत सुविधांसाठी सुद्धा जर व्यापाऱ्यांना किंवा अडचण होत असेल तर मग आमचं प्रशासन कमी पडतं असं मी समजेल. आणि म्हणून मूलभूत कामं जे आहेत ते मग प्यायला पाणी मिळत नाही, गटर नाही, या सगळ्या गोष्टी आमच्या प्रशासनाने त्याच्यामध्ये काम पाहिलं पाहिजे अशी अपेक्षा. एपीएमसी मार्केटमध्ये कांदा मार्केटमध्ये ते लास्ट आहे आपलं. तो म्हणजे कांदा जे गोणी आहे त्या 50 किलोच्या वरती ते उचलल्या जात नाही आणि तिथे प्रश्न येतात. पण महाराष्ट्रभरातून 50 किलोच्या वरच्याच गोणी येतात. त्यासाठी आपण काही विशेष प्रयत्न करणार आहात का? आणि हा जो कांदा मार्केटचा प्रश्न आहे हा गेल्या 15 वर्षापासूनचा धोकादायक इमर्जन्सीचा प्रश्न आहे. दरवर्षी कोण नवीन आलं की हो 6 महिन्यात त्याच्यावर काही निर्णय होण्याचं सांगितलं जातं, पण ते काहीच होत नाही. अनुभव घेतल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही आमची निर्णय शक्ती, परंतु ही जबाबदारीचा भाग आहे. तो बऱ्याच दिवसापासून पेंडिंग आहे आणि तो निर्णय घेतला पाहिजे. त्याच्यामध्ये अनेक घटक असतात, मग त्यांचे डायरेक्टरची परवानगी आहे का, हे आहे ते, या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आता स्वतः मंत्री जबाबदारी असल्यामुळे ते वेगाने करणं अपेक्षित आहे. तुम्ही ते करेल असे सर राजकीय दृष्ट्या खूप महत्वाची साठी मुंबई ही बाजार समिती आहे. कारण आतापर्यंत शरदचंद्र पवार यांचं खूप मोठं प्रस्त या सगळ्या बाजार समित्यांना होतं. अनेकदा हे सगळं प्रस्त हे करून तिथे इतर पक्षांनी देखील येण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र ते कधीच शक्य झालं नाही. आज युतीपर्यंत शक्य झालं नाही. असं एक म्हटलं जातं आता ह्या सगळ्या नेत्यांकडून की भाजपा ह्या सगळ्या गोष्टी बघते आणि म्हणूनच ही बाजार समिती, पहिली जी मुंबई बाजार समिती आहे ती बरखास्त करण्यात आली आणि जेणेकरून प्रयत्न केला. जे लोक अनुभवी असतील, शेतकऱ्यांचा ज्यावेळेस प्रश्न येईल तर राजकारणाच्या पलीकडे आपण जायला पाहिजे. सगळेच लोक आमचे परिचित असतात, संबंधित असतात. या क्षेत्रामध्ये कोणी कुठल्याही पक्षाचा असेल, त्याचा अनुभव जर असेल, माहिती जर असेल तर त्याचं स्वागत होणं. किंवा सामान्य माणूस सुद्धा आता आज आल्याबरोबरच मी माझं ईमेल इथलं मी स्थापन केलं आणि ते ईमेल मी जाहीर करायला लावलं. आपल्या माध्यमातून ते होणार आहे. त्या असेल तर दाखवा मी, आणि त्या माध्यमातून सुझाव सूचना आपल्याला घेता येईल. रोजचे रेग्युलर विषय हे अपेक्षित आहे की प्रशासनाने करावं आणि पॉलिटिक्सच्या पलीकडे शेतकऱ्यांचं हित महत्वाचं. सर, युजर टॅक्सच्या संदर्भात सध्या राज्यातील बाजार समित्यांमध्ये मोठा बैठक झाली आहे, ते आंदोलन पुकारलंय, तो त्याबद्दल काय तुम्ही उपाययोजना केलाय? याच्यामध्ये दोन बाजू आहेत. आमचे व्यापारी बांधव आहेत, यांचं म्हणणं आहे की युजर टॅक्स जो लागू केलाय तो लागू करू नये असं त्यांचं म्हणणं आहे. मार्केट कमिटी आहे, त्यांचं म्हणणं आहे मार्केट कमिट्याचा सर्व्हिसेसचा वापर होत असताना काही ना काही आम्हाला त्याचं सर्व्हिस चार्ज मिळालं पाहिजे आणि म्हणून दोघांचं समन्वय करून विन विन सिच्युएशन, व्यापारी असो आमच्या मार्केट कमिटी असो, मार्केट कमिट्या सुद्धा जगले पाहिजे, व्यापाऱ्यांचा व्यापार सुद्धा वाढलं पाहिजे, याचा मध्यस्थीचा मार्ग लवकरात लवकर काढण्यात. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामासोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा.
विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.